महत्वाची बातमी, अजित पवार थोड्याच वेळात कोल्हापूरमधल्या विशाळगडावर पोहोचणार आहेत। अजित पवारांच्या वाहनांचा ताफा हा आता साताऱ्यामध्ये दाखल झालाय। अजित पवार विशाळगडावर पाहणी करणार आहेत। दगडफेक प्रकरणानंतर अजितदादा विशाळगड परिसरातील स्थानिकांची देखील भेट घेणार आहेत। पुण्यामधल्या सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। त्यांचा ताफा जो आहे तो साताऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि अगदी काही वेळातच विशाळगडाच्या परिसरामध्ये अजित पवार पोहोचतील। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। संतोष, वृषाली, उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आता साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर काही कामानिमित्त ते साताऱ्यामध्ये काही वेळासाठी थांबणार आहेत, कारण विशाळगडासाठी ते आता थोड्या वेळातच रवाना होणार आहेत। मात्र आता सध्या तरी ते साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरामध्ये या ठिकाणी एका घरामध्ये आलेले आहेत आणि आता विशाळगडाचं जे मागील आठवडाभरापासून जे काही घटनाक्रम झाला होता त्यानंतर आज प्रथमच ते विशाळगडाच्या दिशेने जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सध्या पाहू शकता की याच भागामध्ये साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात या ठिकाणी आलेले आहेत। विशाल, संतोष, साताऱ्यामधून विशाळगडाकडे पोहोचण्यासाठी अजित पवार यांना किती वेळ लागू शकतो? वृषाली, जी कोल्हापूरचा जो भाग आहे तो साधारणतः 2 ते 2.5 तासाचं अंतर आहे आणि त्या ठिकाणाहून विशाळगडासाठी जवळपास 3 तासापर्यंत हे दादा त्या ठिकाणी पोहोचू शकतात। नक्कीच, धन्यवाद संतोष, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर अजित पवार आज विशाळगडावर पाहणी करणार आहेत। सध्या ते साताऱ्यामध्ये पोहोचलेत।